हाय, हॅलो, नमस्कार. मी दामिनी. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत खण आणि पैठणीचं असं मिक्स कॉम्बिनेशनमध्ये तोरण. त्यासाठी मी इथे लेस घेतलेली आहे जरीची आणि मी इथे खणाची आणि पैठणीची अशी दोन्ही पानं तयार करून घेतली आहेत. ह्याचं मेजरमेंटसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि कसं तयार केले ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला तोरणाच्या पाठीमागे आपण अस्तर म्हणून ग्रीन कलरचा कापड वापरला आहे आणि पैठणीची पानं आहेत आणि खणाची पानं आहेत. त्यांच्या पाठीमागे सुद्धा आपण ग्रीन कलरचंच अस्तर वापरलेलं आहे. शक्यतो बॅक साईडला आपण एकाच कलरचं अस्तर वापरतो, वेगवेगळं असं अस्तर वापरत नाही. तर इथे तुम्हाला मी पानाचं मेजरमेंट दाखवत आहे. त्याच्यासाठी मी इथे 6 इंचाची उंची घेतली आहे आणि जवळपास 4.5 इंचाचं रुंदी असा मी आधी पेपर कट करून घेतला आहे आणि तो असा डबल फोल्ड करून घेते आहे. डबल फोल्ड करून झाला की त्याच्यानंतर आपल्याला ह्याला आपण आता पानाचा आकार देऊन घेणार आहोत. पानाचा आकार देताना तो शक्यतो खालच्या बाजूनी जास्त असा निमुळता करायचा नाही आहे. निमुळता केला तर त्याचा शेप एकदम वेगळा होईल. मी ते जास्त निमुळता न देता थोडासाच असा पानाचा आकार दिला आहे आणि तो आता मी कट करून घेतला आहे आणि तसेच आपल्याला मी इथे 7 पानाचं आपण तोरण करतो आहे. त्याच्यासाठी मी इथे 7 कॅनव्हासचे पेपर कट करून घेतले होते ह्या आकारामध्ये आणि त्याच्यासोबत थोडंसं 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून खणाचं आणि पैठणीचं कापड कट करून घेतलं होतं. त्यासोबत आपण अस्तरसुद्धा तसंच कट करून घेतलं होतं आणि इथे शिवताना सगळ्यात खाली आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. अस्तरवरती खणाचं कापड आणि त्याच्यावरती कॅनव्हास असं ठेवून आपल्याला आता ह्या कॅनव्हासच्या बाजूने अशी काटशिलाई देऊन आपण हे पान शिवून घ्यायचं आहे. शिवून घेतल्यानंतर आपल्याला ह्याला नॉचेस द्यायचे आहेत. नॉचेस देऊन जे काही एक्स्ट्राचं आपलं फॅब्रिक आहे ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे आणि आता आपण ते पलटी करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने मी खणाची 3 पानं आणि पैठणीची 4 पानं अशी कट करून घेतली होती आणि आपल्याला जर का ह्याच्यामध्ये असं 2 कलरचं कॉम्बिनेशन वापरायचं असेल तरीसुद्धा ह्याच्यामध्ये छान दिसेल. इथे मी पैठणी आणि खण असं दोन्ही मिक्स वापरलं आहे आणि इथे आता पलटी करून झाल्यावर आपल्याला जे काही हे पुढचं टोक असतं पानाचं ते व्यवस्थित स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ह्या सगळ्या पानांवरती मी इस्त्री फिरवून घेतलेली आहे. तुम्हाला नसेल फिरवायचं तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालू शकतं. आणि आता आपल्याला वरती जी काही तोरणाची पट्टी आहे ती तयार करून घ्यायची. त्यासाठी मी इथे 38 इंचाची जरीची पैठणीची लेस आहे ती कट करून घेतली होती आणि साईडनी 1 इंचाचा जवळपास फोल्ड दिला आहे आणि त्याला आता हुकसाठी मी नॉट आहेत ती अटॅच करून घेते. वरच्या साईडनी घेतली आहे आणि साईडनी हे दोन साईडला 2 एक्सटेन्शन देते. त्याच्यामुळे काय होतं की जर का तुमचं 3 फुटाचा तरी दरवाजा असेल किंवा थोडंफार जास्त असेल 1-2 इंच तरी काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही ते स्ट्रेच करून सुद्धा लावू शकता. आणि आता ह्या पट्टीच्या मध्यभागी सुद्धा मी इथे एक हुक देते. ते सुद्धा मी अटॅच करून घेतलं आहे आणि आता सगळ्यात आधी मध्यभागी आपण खणाचं कापड आणि बाजूने असं हे अरेंज करून घेतलं आहे मी आणि ते मी टाचणीने लावूनसुद्धा घेतलं आहे. लावून झाल्यावरती आपल्याला साधी मशीनची शिलाई द्यायची आहे. मशीनची एक शिलाई मी अशी पट्टीलाच लावून घेतली आहे. तसं झालं की आपल्याला आता खालच्या बाजूने त्याला अस्तरसुद्धा जॉईंट करून घ्यायचं आहे. शिलाई देत असताना व्यवस्थित आपण टाचण्या लावून घेतल्यामुळे ते सरकणार वगैरे नाही आणि जर का तुम्ही असं डायरेक्टली असं रफली करायला गेलात तर त्याचं थोडंफार हलू शकतं आणि आपण ते पैठणीचे पॅचेस वापरलात ते बरोबर सरळ येण्यासाठी इथे पिनअप करणं गरजेचं होतं. इथे आपली आता तोरणाची पानं लावून झालेली आहेत. आता आपल्याला बॅक साईडला अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे आणि पूर्ण आपल्याला ते कवर करून घ्यायचं. त्याच्यासाठी मी इथे जवळपास 7 इंचाची अस्तरची पट्टी कट करून घेतली आहे उंचीची आणि रुंदीलाही जवळपास 38पेक्षा जास्त आहे आणि इथे करून घेत असताना मी इथे खालच्या साईडने जवळपास 1 इंचाचा फोल्ड दिला आहे आणि आपण आता खालच्या बाजूने एक शिलाई मारून घेतो आहे. तशी शिलाई मारत असताना खालच्या बाजूने व्यवस्थित आपल्याला बघावं लागेल कारण का पानाने पूर्ण कवर होत आहे. त्याच्यामुळे मागच्या साईडला एवढं फिनिशिंग आलं पाहिजे म्हणून आपण ते व्यवस्थित तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने घेतलेलं आहे. फोल्ड करून नुसतं घेतलं आहे आणि शिलाई मारून घेतली आहे. आता आपल्याला जे शेवटचा आहे भाग तिथे सुद्धा 1 इंच जवळपास आतमध्ये आपण शिलाईसाठी टाकून घेणार आहोत कापड आणि नंतर शिलाई मारून घेणार आहोत. असं आपण खालच्या साईडने जॉईन करून घेतले आहे. आता साईडची बाजू आणि वरची बाजूसुद्धा आपण तशाच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. वरच्या बाजूने आपण जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते पट्टीच्या खालच्या बाजूने टाकून घेतलं आहे आणि आता साईडने सुद्धा आपण शिलाई दिली आहे. तशीच वरच्या बाजूने सुद्धा शिलाई देऊन घेतो आहे. अशा पद्धतीने आता वरच्या बाजूने आपलं शिलाई मारून झाली की आपलं तोरण शिवून तयार आहे. आता तुम्हाला या तोरणाला जसं डेकोरेट करायचं असेल तसं तुम्ही करू शकता. तुम्ही इथे खाली जी पट्टीला आपण जो कलर यूज केला आहे त्याच कलरचे तुम्हाला पॉम्पॉम अवेलेबल झाले तर तुम्ही ते लावू शकता
मला इथे ब्ल्यू कलरमध्ये पॉम्पॉम भेटलेले नाही आहेत, म्हणून मी इथे पिंक कलरचेच पॉम्पॉम यूज केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता मी सगळ्यात आधी पानाला सुईदोरा अटॅच करून घेतला आणि त्याच्यानंतर 2 बीड्स आणि त्याच्यानंतर एक पॉम्पॉम आणि एक परत बीड असं टाकून घेतलं आहे. अशा पद्धतीने मी हे खाली हँगिंग तयार केलेत. इथे मी एका पानाला लावून घेतले, तसेच मी बाकीच्या पानांनासुद्धा लावून घेतलेले आहेत. तुम्हाला जर का ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा काही करायचं असेल किंवा एक्स्ट्रा कोणते गोंडे असतील किंवा घंट्या असतील, छोट्या घंट्या अवेलेबल होतात त्या, किंवा वेगळं काही असं तुम्हाला भेटलं तर तुम्ही यूज करू शकता. आणि हे खणाची पानं थोडीफार प्लेन वाटत होतं, म्हणून मी त्याच्यावरती हे शुभ लाभचे आपले पॅचेस आहेत ते लावलेले आहेत. आणि मधल्या पानाला मी ते स्वस्तिक अटॅच केलेलं आहे. हे मी B700ने अटॅच केलं आहे. त्याच्यामुळे थोडंफार तोरणाला गेटअपसुद्धा आलेला आहे आणि थोडं भरगच्च असं तोरण वाटतं आहे. शुभ लाभ आणि स्वस्तिक ह्या दोघांची जर का तुम्हाला लिंक हवी असेल तर यूट्यूबला व्हिडिओ बघत असाल तर कम्युनिटी पोस्टमध्ये लिंक शेअर केली आहे. आणि जर का फेसबुकला बघत असाल तर कमेंटमध्ये लिंक आहे, तुम्ही चेक करू शकता. आणि हे तुम्हाला तोरण कसं वाटलं ते नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.